नमस्कार. आज आपण बिझनेस फायनान्स व्यावसायिक वित्त सिक्स सेमिस्टर या याचा सुरुवात करणार आहोत आणि पहिला युनिट आपण पाहणार आहोत. याचा सिलेबस मी ग्रुपवर टाकलेला आहे आणि त्यामध्ये काही भाग न्यूमेरिकल आहे, काही भाग थेरटिकल आहे, थेरी आहे. तर पहिला जो युनिट आहे थेरीचा, भारतातील वित्तीय बाजार, फायनान्शियल मार्केट इन इंडिया, याबद्दल आज आपण पाहणार आहोत. आणि आजपासूनच आपण या व्यावसायिक वित्त बिझनेस फायनान्स या विषयाची सुरुवात करणार आहोत. तर पहिला युनिट आहे. पहिल्या युनिटमधील पहिला चॅप्टर आहे भारतातील वित्तीय बाजार. तर भारतीय वित्तीय बाजार हा जगातील सर्वात जुना बाजार समजला जात असतो आणि आधुनिक अर्थव्यवस्थेच्या सर्व बाजारपेठांमध्ये वेगाने वाढणारा व सर्वोत्तम बाजार असे सुद्धा याला मानले जात असते. 18व्या शतकाच्या शेवटी 200 वर्षापूर्वीचा हा बाजार आहे आणि जेव्हापासून भारत हा ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनाखाली होता तेव्हापासून भारतातील भांडवली बाजारपेठेंचा विकास हा मुंबईच्या जवळपास केंद्रित झाला होता, जेथे 19व्या शतकाच्या दुसऱ्या सहामाहीत 200 ते 250 सिक्युरिटी दलाल त्या ठिकाणी सक्रिय होते. तर या ठिकाणी जो वित्तीय बाजार आहे, हा वित्तीय बाजार जो भांडवल बाजार आहे, त्या भांडवल बाजारामध्ये 1960च्या दशकाच्या सुरुवातीत भारतामध्ये सिक्युरिटी एक्सचेंजची संस्था एकूण 8 इतकी होती आणि त्यामध्ये मुंबई, अहमदाबाद, कोलकाता, मद्रास, कानपूर, दिल्ली, बेंगलोर आणि पुणे या शहरामध्ये सिक्युरिटी एक्सचेंजची संस्था अस्तित्वात होती. आज भारतामध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज, ज्याला NSE, आणि OTCEI च्या व्यतिरिक्त 21 क्षेत्रीय सिक्युरिटीज एक्सचेंज आपल्या भारतामध्ये अस्तित्वात आहेत आणि बाजारातील कडक नियंत्रणामुळे हे जी बाजारपेठ आहे, वित्तीय बाजार आहे, या बाजारातील कडक नियंत्रणामुळे भारतातील स्टॉक मार्केट स्थिर राहिले. कारण काही प्रमाणात एकाधिकाराने त्यांच्या संबंधित क्षेत्रावर वर्चस्व गाजवले आणि कॉर्पोरेट क्षेत्राला बऱ्याच उद्योग विभागामध्ये परवानगी देण्यात आली नव्हती. कारण या सर्वांवर नियंत्रण हे सार्वजनिक क्षेत्राचेच होते. बघा, वित्तीय बाजार हा स्थिर असण्याचे या ठिकाणी आपल्याला कारण त्याने दिलेलं आहे की काही प्रमाणात एकाधिकाराने त्यांच्या संबंधित क्षेत्रावर वर्चस्व गाजवले होते. जो एकाधिकार होता, त्या ठिकाणी असणारा जो बाजारपेठ होता, जो भांडवल बाजार होता, तो एकाधिकारामध्ये होता आणि त्या एकाधिकाराच्या माध्यमाने त्या ठिकाणी त्यात स्थिरता निर्माण झालेली होती. त्याच्यात कॉर्पोरेट क्षेत्र, जे कंपन्या वगैरे होते, त्या क्षेत्राला बऱ्याच उद्योग विभागामध्ये परवानगी देण्यात आली नव्हती. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये, व्यापारामध्ये, उद्योगामध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी योग्य ती त्यांना परवानगी देण्यात आलेली नव्हती आणि या सर्वांवर नियंत्रण हे सार्वजनिक क्षेत्राचे होते. यावर नियंत्रण हे सार्वजनिक क्षेत्राचे होते आणि म्हणूनसुद्धा त्या ठिकाणी तो जो स्टॉक मार्केट होता, म्हणजे स्टॉक मार्केट होते, तो स्थिर राहिलेला होता. समोर या ठिकाणी त्यांनी काय केलं की त्या
सर्वांवर नियंत्रण हे सार्वजनिक क्षेत्राचे होते आणि त्याचा परिणाम 1990च्या दशकाच्या सुरुवातीला अर्थव्यवस्थेत स्थिरता निर्माण झाली आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेत उदारीकरण होता त्या उदारीकरणास त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि नियंत्रणेसुद्धा संपुष्टात आली. उदारीकरण म्हणजेच की त्या ठिकाणी असलेली काही जे व्यवसाय होते त्यांना लायसन्स, त्यांचा जो परवाना आहे हा परवाना अनिवार्य होता, परंतु त्या उदारीकरणामध्ये म्हणजे 1990ला आलेला जो उदारीकरण होता त्या उदारीकरणात ते जे परवाने होते ते परवाने त्या ठिकाणी काही क्षेत्रांना कमी करण्यात आले आणि त्यानंतर त्या ठिकाणी व्यवसायास त्या ठिकाणी सुरुवात केली आणि नियंत्रणे संपुष्टात आली. सिक्युरिटीज मार्केट प्रगतीवर आले, नवीन नवीन IPO येऊ लागले व नवनवीन उत्पादने व सेवासह बऱ्याच नवीन कंपन्या त्या ठिकाणी सुरू होऊ लागल्या. म्हणजे एकाधिकार असला तर त्या ठिकाणी त्या स्टॉक मार्केटचा योग्य तो विकास झालेला नव्हता, परंतु त्या 1990च्या नंतर त्यांनी उदारीकरण आणला आणि त्या ठिकाणी जो एकाधिकार होता तो एकाधिकार त्या ठिकाणी कमी केला आणि म्हणून त्या ठिकाणच्या जो नवनवीन जे कंपन्या होत्या त्या कंपन्यासुद्धा त्या ठिकाणी सुरू होऊ लागले. त्या ठिकाणी नवीन नवीन उत्पादन होऊ लागले, नवीन नवीन प्रकारे त्या ठिकाणी सेवांसह बऱ्याच प्रकारच्या सोयी सवलती त्या ठिकाणी देण्यात येऊ लागल्या आणि त्या माध्यमाने त्या कंपन्यांच्या म्हणजे त्या स्टॉक मार्केटचा त्या ठिकाणी योग्य तो विकास होऊ लागला. अलीकडच्या काळामध्ये भारतातील अर्थव्यवस्थेच्या वाढीचे मुख्य कारण म्हणजे पैशामध्ये झालेली वाढ. जसं आपण आता जर पाहिला तर भारतातील जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचे महत्त्वाचे कारण आहे की पैशामध्ये झालेली जी वाढ होती ती, कारण पूर्वी आशियाच्या अर्थव्यवस्थेमध्ये खूप वेगाने वाढ झाली, कारण परकीय थेट गुंतवणूक म्हणजे जो FDI आहे त्यामध्ये वाढ झाली आणि भारतामध्ये या टप्प्यामध्ये वित्तीय बाजारपेठेमध्ये सर्व समावेशक भूमिका त्या ठिकाणी बजावली होती. बघा या ठिकाणी काय झालं की जो FDI होता, जो परकीय गुंतवणूक होती, परकीय थेट गुंतवणूक ज्याला आपण FDI म्हणतो, त्या FDIमध्ये सुद्धा योग्य त्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक करण्यात आली आणि म्हणून सुद्धा त्या ठिकाणी जी सिक्युरिटीज होती, सिक्युरिटीज मार्केट होते, त्या सिक्युरिटीज मार्केटना योग्य तो वाव त्या ठिकाणी मिळालेला होता. भारत सरकारने 1990च्या दशकाच्या मध्यांतात म्हणजे भारत सरकारने आपल्याकडे जे NSE किंवा जो OTCEI अशा प्रकारचे जे स्टॉक एक्सचेंज त्यांनी जी सुरुवात केलेली होते त्यामध्ये त्यांनी काय केलं की भारत सरकारने 1990च्या दशकाच्या मध्यांतात NSE आणि OTCEI यांच्या माध्यमातून व्यापार चक्राचा एक सोपा आणि पारदर्शक स्वरूप त्या ठिकाणी तयार केला. म्हणजे जो नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे आणि हा जो OTCEI आहे, तर या माध्यमाने त्या ठिकाणी जो व्यापार त्यांनी सुरू केला तो व्यापारात पारदर्शकता दिसून आली आणि त्या ठिकाणी सोपी पद्धतसुद्धा त्या ठिकाणी दिसून आली आणि योग्य तो विकास त्या ठिकाणी होऊ लागला. भारतामध्ये भांडवली बाजारासाठी नियामक प्राधिकरण SEBI म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया याचीसुद्धा या ठिकाणी या भांडवल बाजाराच्यासाठी म्हणून म्हणजे नियामक प्राधिकरण म्हणून त्याची त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली. भांडवल बाजारामध्ये 1990च्या दशकात काही अडथळा निर्माण झाल्यामुळे SEBIचे महत्त्व निर्माण झाले, कारण त्या कालावधीमध्ये जी अर्थव्यवस्था होती किंवा जी भांडवल बाजार होता त्या भांडवल बाजारामध्ये वेगवेगळ्या समस्या त्या ठिकाणी निर्माण होऊ लागल्या आणि म्हणून सुद्धा त्या ठिकाणी या SEBIची गरज पडली आणि म्हणून त्या ठिकाणी SEBIला स्थापन करण्यात आला. तर हा अशा प्रकारे वित्तीय बाजार होता. त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये पाहायचं आहे की वित्तीय बाजाराची व्याख्या काय आहे. तर
वित्तीय बाजाराची व्याख्या पाहू. पहिली व्याख्या दिलेली आहे की वित्तीय बाजारपेठ हा एक बाजारपेठेचे वर्णन करणारा एक मोठा शब्द आहे आणि जेथे इक्विटी, बॉन्ड्स, चलन आणि डेरिव्हेटिव्ज, सिक्युरिटीजा त्या ठिकाणी व्यवहार होत असतो. दुसरी व्याख्या दिलेली आहे की वित्तीय बाजारपेठ म्हणजे असे ठिकाण जेथे एखादी व्यक्ती विविध प्रकारचे वित्तीय व्यवहार करीत असतो. विविध प्रकारचे, त्याच्यामध्ये म्युच्युअल फंडसुद्धा येईल, बॉन्ड्ससुद्धा येईल, शेअर्ससुद्धा येईल, यांचं त्या ठिकाणी खरेदी विक्री केली जात असते. तर त्यालासुद्धा आपण वित्तीय बाजार म्हणत असतो. तर वित्तीय बाजार अशा पद्धतीचा वित्तीय बाजार. त्याच्यानंतर वित्तीय बाजाराचे काही महत्त्व आहेत. ते वित्तीय बाजाराचे महत्त्वसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर वित्तीय बाजाराचे महत्त्व, पहिला महत्त्व या ठिकाणी दिलेलं आहे की संसाधनाचा कार्यक्षम वाटप या ठिकाणी होत असतो वित्तीय बाजारामध्ये. बघू, वित्तीय बाजारपेठ ही एक अर्थव्यवस्थेतील संसाधनाचा संघटित नियमन, एक्सचेंजद्वारे योग्य व कार्यक्षम वाटप प्रदान करते आणि वित्तीय बाजारपेठांद्वारे आपण विविध वित्तीय स्रोतांची खरेदी आणि विक्री करू शकत असतो. म्हणजे जे संसाधने आहेत त्या संसाधनाचं कार्यक्षम वाटप या ठिकाणी होत असते. जसं कंपनीचे जे भाग आहेत किंवा परकीय चलन आहे किंवा विविध तेलरत्ने वगैरे आहेत, मौल्यवान धातू आहेत, यांचंसुद्धा या ठिकाणी संघटितपणे व नियमनपणे या ठिकाणी एक्सचेंज या ठिकाणी केलं जाते. म्हणजे वाटप या ठिकाणी केलं जात असते. तर हा सुद्धा महत्त्वाचा आहे. म्हणजेच त्याच्यानंतर दुसरं दिलेलं आहे की भांडवल मिळविण्याचे व्यासपीठ आहे. भांडवल मिळविण्याचे व्यासपीठ म्हणजेच आपल्याला या वित्तीय बाजाराच्या माध्यमाने भांडवल, आपल्या व्यवसायाला लागणारा जो भांडवल आहे तो भांडवलसुद्धा या ठिकाणी आपल्याला मिळत असतो. बघा, या ठिकाणी दिलेलं आहे की भांडवल मिळवण्याचे व्यासपीठ. तर वित्तीय बाजारपेठ ही सरकार व व्यवसायाला भांडवलाचा पुरवठा करण्याचं महत्त्वाचे साधन आहे. म्हणजे सरकारला सुद्धा जर भांडवलाची गरज पडत असेल तरी वित्तीय बाजाराच्या माध्यमाने किंवा वित्तीय बाजाराच्या माध्यमाने सुद्धा या ठिकाणी आपल्याला भांडवल उपलब्ध होत असतो. व्यवसायाला सुद्धा जरी भांडवलाची गरज पडली असेल तरीसुद्धा आपण या ठिकाणी वित्तीय बाजाराच्या माध्यमाने भांडवल गोळा करीत असतो. वित्तीय बाजार हे असे केंद्र आहे जेथे खूप मोठा पैसा हा वित्तीय संस्थांकडून व लोकांकडून गुंतविला जातो आणि त्या पैशाचा वापर वित्तीय कंपन्या आपला व्यवसाय चालविण्यासाठी करतात व त्यासाठी परतावासुद्धा देतात. म्हणजे या ठिकाणी काय की ज्या लोकांनी गुंतवणूक केलेली आहे वित्तीय बाजारामध्ये, त्या वित्तीय बाजाराच्या माध्यमाने एखाद्या व्यवसायाला किंवा सरकारला त्या ठिकाणी भांडवलाची गरज पडत असेल तर त्यांची गरज त्या ठिकाणी पूर्ण होत असतो. परंतु ज्या लोकांनी, ज्या संस्थेने त्या ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे त्यांचा परतफेडसुद्धा त्या ठिकाणी योग्य त्या पद्धतीने होत असतो. त्याच्यानंतर आहे वित्तीय बाजारपेठ सहभागींना, जे वित्तीय बाजारपेठ सहभागींना प्रदान करतात. तर वित्तीय बाजारपेठ ही काही सहभागी प्रदान करीत असते आणि ते सहभागी प्रामाणिकपणे वागणूक देण्याचे आश्वासनसुद्धा देत असते. वित्तीय बाजारपेठामध्ये विविध सहभागी समाविष्ट आहेत, जसे दलाल, गुंतवणूकदार, कंपन्या, वित्तीय संस्था, बँक, केंद्रीय बँक, नॉन बँकिंग वित्तीय कंपन्या, संस्थात्मक गुंतवणूकदार, व्यवसाय संस्था. ह्या वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यासुद्धा या ठिकाणी सहभागी होत असतात आणि त्यांच्या माध्यमाने सुद्धा किंवा त्यांनासुद्धा योग्य त्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी भांडवल गोळा केला जात किंवा भांडवल त्यांना मिळत असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे की वित्तीय बाजार रोजगार पुरवित असतो. तर वित्तीय बाजारपेठेत काम करणाऱ्या हजारो व्यक्तींना वित्तीय उद्योग रोजगार पुरवित असतो. वित्तीय बाजारपेठामध्ये विविध वित्तीय अधिकारसुद्धा त्या ठिकाणी असतात. म्हणजे अधिकारीसुद्धा त्या ठिकाणी प्राप्त असतात. वित्तीय तज्ज्ञांची सुद्धा गरज त्या ठिकाणी असते आणि त्यांना निर्णय घेण्यासाठी
व कार्य करण्यासाठी या ठिकाणी या तज्ज्ञांची आणि त्या अधिकारींची त्या ठिकाणी गरज असते. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे की वित्तीय बाजारपेठ विविध वित्तीय वस्तू त्या ठिकाणी पुरवित असते. तर वित्तीय बाजारपेठाच्या प्राथमिक आणि द्वितीयक बाजारपेठामध्ये क्रेडिट पुरवठा, मार्गगेज, कंपनीचे भाग, विमा असे विविध वित्तीय वस्तूची त्या ठिकाणी खरेदी व विक्री केली जाते. आणि कोणत्याही वित्तीय वस्तू व सिक्युरिटीज प्रथम प्राथमिक वित्तीय बाजारपेठामध्ये जारी केले जात असते आणि नंतर त्यांची पुनर्विक्री करण्यासाठी व तृतीय पक्षांना करार करण्यासाठी द्वितीय बाजारपेठाचा या ठिकाणी वापर केला जात असतो. म्हणजेच या ठिकाणी काय होत असते तर वित्तीय बाजारपेठेत विविध वित्तीय वस्तू त्या ठिकाणी पुरविले जात असते. म्हणजे गुंतवणूकसुद्धा केली जात असते, प्राथमिक बाजारसुद्धा त्या ठिकाणी निर्माण होत असते, त्या ठिकाणी द्वितीय बाजारसुद्धा त्या ठिकाणी निर्माण होत असते आणि त्या माध्यमाने या ठिकाणी योग्य तो भांडवलाची जी गरज असते ती भांडवलाची गरजसुद्धा या ठिकाणी पूर्ण होत असते. तर अशा प्रकारचे हे जे वित्तीय बाजारपेठेचे जे महत्त्व होते ते बाजारपेठेचे महत्त्व आपले या ठिकाणी संपलेले आहे. बाकी आपण उद्याला पाहणार आहोत. धन्यवाद.